नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत. हा व्हिडिओ थोडासा गणितासंदर्भातला आहे. आपण एक एक टॉपिक घेऊन गणिताचे शॉर्टकट्स पाहणार आहोत. पण आपल्या बॅचमधल्या एका विद्यार्थ्यांनी हा प्रश्न मला पाठवला आणि ह्याची काही शॉर्ट ट्रिक्स आहे का असं विचारलं. प्रश्न अतिशय सोपा आहे. CSETला पण येऊ शकतो किंवा ग्रुप BCला तर हमखास अशा पद्धतीचे प्रश्न असतात. अगदी 2 मिनटामध्ये आपण उत्तर काढू. प्रश्न आधी काय बघून घ्या. क्लासमधील विद्यार्थ्यांची सरासरी उंची 100 सेंटीमीटर आहे. बरोबर, आपण इथे लिहून घ्यावी. 100 सेंटीमीटर आहे आणि मुलांची उंची 126 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आपण काय करू, इथं बॉईज किती आहेत, त्यांची उंची 126 आहे. ठीक आहे, आणि मुलींची सरासरी उंची 93 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आपण इथे लिहिलं बघा. आता दोन्ही साईडला लिहून घ्या. मुलींची असं दोन्ही साईडला 126 आहे, 93 आहे आणि यांची सरासरी किती दिलेली 100. मग 100ला आपण थोडंसं सेंटरला घेऊ. थांबा जरा, हे सेंटरला घेतो. समजा आपण इथं सेंटरला आपण 100 घेतलं तर काय करायचं माहिती आहे का, सरळ डिडक्शन करायचं. 93मधून 100मधून 93 गेले, किती राहिले 7. त्यानंतर 126मधून 100 गेले 26. ठीक आहे, इथपर्यंत असं कॅल्क्युलेशन करून ठेवायचं. अगदी सोपं पद्धत. ठीक आहे, यानंतर पुढं काय म्हटलं बघा. वर्गामध्ये 14 मुले असतील तर मुलींची संख्या किती, म्हणजे आपल्याला मुलींची संख्या विचारली. 14 मुले विचारलेले आहे. ठीक आहे, 7ला कितीने गुणल्यावर 14 येईल. 7ला कितीने गुणल्यावर 14 येईल, तर 7 गुणिले 2 बरोबर 14. इथं 2ने गुणल्यामुळे 7ला 2ने गुणल्यामुळे 14 आलं. तर मग ह्याला पण 2नेच गुणायचं, म्हणजे की त्याला 26 दुनी 52. मग मुलींची संख्या किती आली 52. ठीक आहे, जर समजा इथं दिलं असतं की इथं 7च मुले आहेत तर मला किती मुलं असतं, एकच, म्हणजे 7 एके 7, मग 26 एके 26, मग 26 मुली असत्या. ठीक आहे, अशा पद्धतीनं ते गणित आहे. तर ह्या पद्धतीचं गणित तुम्हाला करायचं. समजा इथं जर 21 दिलं असतं तर 7ला कितीनं गुणलं पाहिजे होतं, 3ने. 7 त्रिक 21 आलं असतं, बरोबर ना. तर मग 26ला सुद्धा 3ने गुणायचं आपण. 7 त्रिक 18, 3 दून 78 उत्तर आलं असतं. अशा पद्धतीने हे अतिशय सोपं गणित आहे शॉर्टमध्ये. तुम्हाला पण असे काही गणितं समजत नसतील तर मला पाठवा, मी तुम्हाला त्याचं हे करून शॉर्ट व्हिडिओ करून पाठवतो. आपण गणित चॅप्टर घेणारच आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, चला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, थोडा कमेंट पण टाका, जेणेकरून समोरच्याला प्रोत्साहन येतं. ओके.